नमस्कार महाराष्ट्र, मी लखन झाला. आज आपण विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेली सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदी पात्रावर इथं कोल्हापुरी बंदर आहे. मात्र येन हंगामात आता सध्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच हा धबधबा पूर्णपणे कोरडा पडला आहे. यामुळे परिसरातील जवळपास 40 ते 50 गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आणि जे शेतकऱ्यांनी शेतात गहू हरभरा ज्वारीचे पीक शेतात टाकले आहे, त्याचे नुकसान ही फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे. आपल्यासोबत इथं सहस्त्रकुंड धबधबाच्या पैनगंगा नदीवर इथं काही शेतकरी, हजारो शेतकरी इथं आमरण उपोषण करीत आहेत. तर तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या फक्त एकच आहेत. आम्हाला फक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आम्ही वारंवार 2 महिन्यापासून सरकारकडे मागणी करत आहोत की बुवा आम्हाला फक्त पिण्यासाठी पाणी द्या. पाणी 5-5 किलोमीटरहून पाणी पाईपलाईन केलेले, पण बिलकुल त्या नदीपात्रामध्ये पाणी नाही, तर नळाला पाणी कुठे? यासाठी आम्ही प्रयत्न करायलो की बुवा जास्तीत जास्त आम्हाला लवकरात लवकर आम्हाला पाणी मिळावं, हीच आमची आशा आहे. या भागाचे आमदार खासदार मंत्री यांच्याकडे पूर्ण 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 आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार सर्वांना कळवलं. म्हणजे पाणी सोडण्याच्या आधीच तरी कोणी दखल घेतलेली नाही आजपर्यंत. 1.5 महिन्यापासून आम्ही प्रयत्न करीतो. तर इथं हजारो शेतकरी इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय. आज आमरण उपोषण इथं कोणी तुम्हाला भेट देण्यासाठी आले? नाही, कोणीच आलेले नाहीत आणखी.